हे काढा बॅटरी गोले खाओ असं असते का? बिल्कुल नहीं घाबरत, टेन्शन नाही घेत. चांगला मोठा काठी साप पकडला पुरा काठी लाल जर उंदरांचं प्रमाण जास्त आहे. तुम्ही इथून काहीतरी हलवलं आपलं काय आपलं आलं कट्टे होते हे कट्टे होते ना हे पाय पूर्ण उंदरांचं त्याच्यामुळे साप घरामध्ये ओरात नको तिथं नको इथं दिसत नाही. नाही डायरेक्ट हात टाकवा पाहिजे बाकीचे मागवा कोणी अंगावर फेर गेला त्याला करू नका. एक नंबर उजन नाराज एक नंबर आहे तो मसाला कपडे मागवा रे कोणी अंगावर फेकला गेला कला करू नका. मॅडम तिकडे चालला तो तिकडे चालला मॅडम तिकडे चालला तो कुठे थांबा लाईट टाकू लाईट तो लाईट टाकू तू जात नाही आता घरातून प्रतिभा जागा नाही तुला वापरायला जागा नाही हे काढा नाही काढा उभा करा उभा तिथंच नाही काही अरे पाहून आणि त्याला लागलं पाहिजे खालची ते तुम्ही बघू शकतो डायरेक्ट तो आला की सरळ उभा कर उभा
ही काढायची ही. त्याला नाही समजत ते जीवात राहिला का मॅडम आम्ही बरोबर तिकडे इथं खाण घालून देतो इकडे तुम्ही कोण इकडे भेटे बाबू आता तिकडे नाही गेला पाहिजे थोडा ती चला सरका मागो सरका मागो अरे मागो बाकी आहे आपल्याला जबाबदारी उभे राहतात तर मामी बॅटिंग मार बघूया आपला जुने आपण बिचारा मग माहित होतं म्हणजे इथं खड्डा आहे. खड्डा काही मागूच मॅडम इथे तो बहिणी ते फुटली म्हणजे तिकून येत नाही एक तिकून काहीच नाही. आता एक फुटली इथे लागली होती एक फुटली तर फिरून लागली त्याला हाण्याचा प्रयत्न केला येऊन नाही आला वापिस. मागवारे नाही थोडं थोडं तुटते लागत होतं ते भदा पडत आमच्या गुरु आपल्या सर मग ते तिकडून भोपाळात आले दुसरा तिकडे मॅडम तेवढं का तू इकडे मारा फक्त बॅटिंग मारा हा, त्याला इकडे इकडे वळा इकडे हा तिकडे इकडे हा तसं हा तुझे पाय पाय लागले हे पाय पा हे तुम्ही वरची आहे की नाही हा बस 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 हा येऊ शकते आता येते हा मॅडम तू निघा बॅटरी वाले का हो असं असते का बॅटिंग तुम्ही घेतली नाही ते दुसरे नाही मला माहित आहे बॅटरीवाल्यांचं खरं नसते त्यामुळे आपली सावधगिरी बाळगावी लागते. त्याने लगेच गायब झालं ना ते बॅटरी घेऊन थांब माग तुम्ही पुढे आम्ही बॅटिंग करतो नाही बरोबर आहे त्यामुळे इकडून येत होता. दुसरं मोबाईल कुठे आहे आता मोबाईल नाही काय अरे घ्या ना तुम्ही शूटिंग घ्या ना काय घेत नाही ते काय कमायचे बाहेर चला चला अरे काय मॅडम बाहेर अरे उजळा बस 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 प्रतिभा हा नाग आहे ज्याला इंग्लिशमध्ये स्पेक्टिकल कोब्रा असे म्हणतात आणि मराठीमध्ये नाग ज्याला नागपंचमीच्या दिवशी आपण मोठ्या भक्तिभावाने पूजा करतो. आणि आता यांनी वाचवलं खूप वाचवलं त्याच्यामध्ये खूप सारे नुकसानही झालेले आहे तिथले तरी आपण हा साप कोणत्याही प्रकारची इजा न होता व्यवस्थितपणे बाहेर काढलेला आहे. एरिया वाईज त्याच्या कलर मध्ये किंवा त्याच्या हालत मध्ये थोडाफार चेंज हा राहू शकतोय असं काही नाहीये की काळा राहिला तर विषारी मी आताच पैशावरून कॉल रेस्क्यू करून येताना एक जणाचे ऐकले की जो लाल कलरचा राहते तो जास्त विषारी राहते तसं काही नाहीये. जात एकच आहे जातीवर महत्व असते असा कलर वगैरे तेच ना आता साप ओरिजिनलच राहते असं डुप्लिकेट वगैरे तर काही राहतच नाही. अरे बाबा जीव वाचवला बक्कम झाले का मारत तुले दादा उभा कॅमेरावाले इकडून समोरून या यांच्या बाजूला या खाली टेकू द्या दादा बाजूला तर बघा तुम्ही पाहू शकता विषारी साप दादा ते बॅटरी नको संपायला यायच्या नाही 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 आता नाही 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 दादा आता नाही कोणाच्याच हातात नका देऊ कोणाच्याच हातात बघा विषारी साप आहे 4 मुख्य विषारी सापांपैकी एक विषारी साप ज्यावेळेस हा साप चालते आपल्या मेंदूवरचे नियंत्रण हटते. नाही आमच्या जवळ बॅग असते भक्कम कमाल मॅडम मला काल ते पैसे बघा 4 मुख्य विषारी सापांपैकी एक विषारी साप आपण केलेला आहे रेस्क्यू. याच्या खाद्यामध्ये हा छोटे मोठे उंदीर वगैरे उंदीर सर्वच खातो छोटे मोठा काही विषय नाहीये तसा बेडूक पक्षी वगैरे पक्षींची अंडे वगैरे हा खात असते. खाद्यामध्ये हा पूर्णपणे मांसाहारी शाकाहारी नाही. जीवन झाले बाबा नाही झालं ना झालं अरे हा त्याच्यात कोबरा आहे तुम्ही हात नका लावू. सर्वांवर खूप मोठा
करणाऱ्याला व्यवस्थितपणे बॅगिंग करणारे आपण त्यावेळेस त्याला भीती वाटते. त्याच वेळेस आपला हा फणा उभारून स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करते आणि त्याची एक चेतावणी असते. असा फणा म्हणजे त्याची चेतावणी आहे की तुम्ही माझ्यापासून दूर व्हा. हा सहसा लवकर चावत नाही तो, पण त्याला भीती जर वाटली तर मग सोडत तर नाही. हाती देऊ नका मॅडम. माझ्या हातात लागल्यानंतर मी हातात देईल. मी एकदा पिशवीमध्ये टाकल्यावर तर मी त्याच्यावर कारवाई होते. जास्त त्याचा खेळ नसते. मनोविभागाची कारवाई करता का त्यांच्यावर? गारवडी सारखी समस्या तुमच्या जवळचा हा ऍक्टिव्ह होता तो तर एवढा नाही. तुमच्या मत भरायला फक्त येत जा भरायला की अजिबात नाही. असा धिंगाणा गेला तरी आता मला सांगा म्हटून आला मोबाईल तरी काळा सुटी मॅडम हात धुवा ते. आपण साप रिलीज करतोय पर्यावरणामध्ये आणि अतिशय सुंदर ते पाहू शकता. त्याच्या पर्यावरणामध्ये जात सुद्धा आहे. योग्य त्याच्या पर्यावरणामध्ये आपण त्याला मुक्त केलेलं आहे.